श्री गोपालेश्वर महाराज एवढी संत आपल्या शेजारी आहेत आणि म्हणून कुठेही वनवनांतर हिंडायचं काम नाही आपल्याला. या साधूंची नावं जरी आपण घेतली ना, हे दत्त म्हणून आपल्या पाठीमागे उभे राहतील आणि आपले सगळे संकट दूर करतील. एक गोष्ट सांगतो, मालेगावच्या बाजारातली. इथं राहुल महाराज हजर आहेत. आमचे गुरुवर आहेत हरिचैतन्य स्वामी महाराज. हरिचैतन्य महाराजासारखा महात्मा 12 वर्ष मालेगावच्या भूमीचा आश्रय करून राहतो. काही त्या भूमीमध्ये दमक चमक असेल तेव्हाच एवढा महात्मा तिथे राहतो. तर त्या अवलिया संतांचं एक चरित्र सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विडाला विडाला आपल्या इकडे काय म्हणतात त्याला, मिरग, म्हणजे आपली भाषा कुठंच नाही भारतात. स्पेशल बाया अग्नी कवाच म्हणत नाही, विस्तव कवा म्हणजे इस्तू. वा रे वा, इस्तू कुठून आणला इस्तू. बायाची तर 12 कडी स्पेशल वेगळीच आहे. अज्ञानेश्वर माऊली अज्ञान राज महाबली. ज्याला वजन कमी करायचं त्याला बाया शिकवाय घ्यायच्या. बाया शिकवाय घेतल्या त्याच दिवसात 5 किलो वजन कमी दिवसात. किती चांगला इंजिनियर आणा, चुना आखून द्या, तिचे चुन्याच्या बाईक अन्याने सर्व शिकवणार मेल फरार झालं. शिकवणार फरार म्हणजे फरार. जर जागेवर तुम्ही त्या शिवराज महाराज सोबत किती उड्या मारल्या तरी तुमचं वजन कमी होणार नाही. पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो, तुम्ही 10 बाया शिकवाय घ्या, दिवसाचं वजन कमी करतो. दिवसात तालात कवा नाही, स्वरात कवा नाही. आणि सत्य सद्गुरु राया कृपा मज. सद्गुरु कुठून म्हणला तुम्ही? सद्गुरु सद्गुरु म्हणणं एक सद्गुरु म्हणणं सद्गुरु सद्गुरु म्हणा किती अवघड आहे. सद्गुरु पण सद्गुरु येतच नाही. तिची 12 कडी पेशल वेगळी इस्तू. हो हो हो. पुन्हा काहीच्या मोबाईल मध्ये अक्षर बदलेले. या इकडच्या टप्प्यात नामस्मरण आहे आणि पलीकडे नामस्मरणा वाचून, पलीकडे समरणा वाचून, नामस्मरणा वाचून. ते काय आहे, भाषेत फरक असते. ऐका हो, आगाऊपणा करू नका. ऐका, कीर्तन ऐकावं माणसाला, हसू नये. ते मुसलमान लोक म्हणतात कलाम ऐसा स्पीड था, ऐसा स्पीड था, ऐसा स्पीड था. अरे स्पीड म्हणून स्पीड था, ऐसा स्पीड था, ऐसा स्पीड था. स्पीड कहूनच म्हणतो तो स्पीड म्हणणं. उडाला महान सिद्ध संतांचा चमत्कार सांगतो. एक महान सिद्धांच्या घराण्यातून मी आलेला असल्यामुळे आणि म्हणून मी त्यांचं म्हणजे गावातला विषय म्हणून नाही सांगत, पण एक संत म्हणून सांगतो. संत गोपालेश्वर महाराजांच्या वडिलांनी मृग नक्षत्रात एक बैल आणला. त्या बैलाचं म्हणजे मृग नक्षत्रात आणलं, त्याचं नाव काय ठेवलं? मिरग्या ठेवलं. मृग नक्षत्रात आणलं, बैलाचं नाव मिरग्या ठेवला. मिरग्या. आज योगायोगात मंगळवार पण आहे आणि मंगळवार असल्यामुळे मंगळवाराशी निगडीत ती कथा आहे योगायोगानं. आणि मृग नक्षत्रात आणला, बैलाचं नाव मिरग्या ठेवलं. असा बैल होता. जोरचा पलीकडे चोपदार हरका नाही, बस असले चोपदार हरका. चांगला जर चांगला उंडा लावला ना, असा बैल आणला मृग नक्षत्रामध्ये. आणि जोरदार बैल, उंच होता, बैलाची शिंगुटी. अरे नंदी त्याच्या पुढे फिका होता. नंदी फिका होता त्या बैलाच्या पुढे. डौलदार, खांदा तसा, शेपटाचा गुच्छ तसा, बैलाचा बांधाही तसाच होता. कलरही मस्त सुंदर करड्या कलरचा बैल होता. मृग नक्षत्रात योग्य किंमत देऊन बैल आणला. आणि काय पाहता पाहता गावातल्या सगळ्या लोकांची तोंडात बोट गेली. काय बैल आणला, काय बैल आणला, काय देशमुख घराणा, सुशिष म्हणतो तायडे घराणा शेपूरचा. आणि त्यांच्या घराण्यामध्ये डोंगर किनीला राहत होते. बैलांना सुंदर, पण पाहता पाहता महाराज बैलाने उन्माद करायला सुरुवात केली. बैल अतिशय उन्मत्त झाला. कोणाची गाडी दिसली की हा बैल दावत ओढायचा आणि त्या धुरकऱ्याला सहित त्या बैलाला विंध्य करत होता. गाडी त्याने शेतात जाऊ दिलीच नाही. पुण्या महिलांचं वाळवण वाळू घातलेलं असलं की बैल जायचा
आणि त्या बाजा होत्या शिंगाने पाठीमागं फेकायच्या आणि कितीही महाग असू दे 120 रुपये पपडाचा सोल तरी बैल खायचा. कुरडया वाळू घालेल, गहू वाळू घालेल, शेवळ्या वाळू घालेल, फक्त शंभराच्या डोळ्यात खात नव्हता तो, कारण गोळ किती होता. असं सगळं बैल नासधूस करत होता. मारायचा, मागून गेल्यानंतर लात मारायचा, पुढून गेल्यानंतर मला धमकवायचा, शिंगावर घ्यायचा. असा बैल उद्रेक झाला गावामध्ये. डोंगर किनीमध्ये हाहाकार झाला. सगळे संत गोपालेश्वर महाराजांच्या वडिलांच्या घरावर तक्रारी घेऊन यायला लागले. तेव्हा असा कसा बैल आणला? तुम्हाला असेल ते सोनं, पण लोकांचा जीव महत्वाचा आहे की नाही? लोकांचे प्राण वाचवायचे की नाही? आज आमच्या बैलाला मारलं, उद्या दुसऱ्याच्या बैलाला मारलं, असा बैल जिवंत ठेवता कशाला? अरे तुम्हाला असेल तो चांगला जीव की प्राण, परंतु आम्हाला त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे. एक काम करा, हा बैल जिवंत मारून टाका, नाहीतर आम्ही गावकरी मंडळी याला मारण्याचा उपाय करू. गोपालेश्वर महाराजांचे वडील संत होते, साधू होते. त्यांना दया आली. त्यांना वाटलं आपल्या बैलामुळे जर लोकांचा त्रास होत असेल. गोपालेश्वर महाराजांच्या वडिलांनी एक भाकरी घेतली आणि भाकरीत विष भरलं, जहरीलं विष, आणि कोठ्यामध्ये गेले. कोणता शेतकरी बैलाला विष चारल हो? कोणता शेतकरी चारल सांगा? आज आपण बैल कोठ्यावर ठेवले नाहीत तरीही कितीही पापीतला पापी जरी शेतकरी असेल, ज्याच्या घरी काही गुंठाभर शेती आहे, तो बैलाला कसा मारेल महाराज? बैल म्हणजे नंदीराजाचं वाहन आहे. बैल म्हणजे नंदीराजा आहे. सदाशिव त्याच्यावर विराजमान होता. गोपालेश्वर महाराजांचे वडील गेले आणि बैलाकडे पाहून म्हणू लागले, अरे मिरग्या, काय सुंदर दिसतो का, परंतु तुझ्या अवगुणामुळे तुला मारायची वेळ आली. हे बघ, ही भाकरी नाही, या भाकरीमध्ये जहरीलं विष आहे. हे विष खाऊन तू आता मरणार आहे. मिरग्या, शेतकऱ्याला बळीराजाला मारता येत नसतं, तर नाही लागण माझी अडचण आली बोलणे, मला तुला मारावं लागत आहे, नाहीतर गावकरी मला येऊन मारतील. आणि वडील गोठ्यामध्ये रडतात कसे, आणि वडील का बोलायला लागले, कोणासोबत गोठ्यात बोलायला लागले, हे गोपालेश्वर महाराजांनी ऐकलं. गोपालेश्वर महाराज गोठ्यात गेले आणि वडिलांना विचार. वडील म्हणाले, गोपाळ, आपला मिरग्या आता मरतो, गावकऱ्यांना खूप त्रास करून सोडलं या बैलाने, आणि म्हणून याला आपल्याला मारावं लागणार आहे. गोपालेश्वर महाराजांनी सांगितलं, बाबा एक काम करा, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही मोठी माणसं आहात, तुम्ही शेतातून रानातून याच्यावर पीक फिरवलेलं आहे, तुम्ही नका मारू, मी लहान लेकरू आहे, दोष लागलात मला लागत. एक काम करा, ती भाकरी माझ्याजवळ द्या. गोपालेश्वर महाराजांच्या वडिलांना आनंद झाला आणि वडील निघून गेले. भाकरी महाराजांनी घेतली, गोपालेश्वर महाराजांनी वरी पत्रावर फेकून दिली आणि गोपालेश्वर महाराजांनी बैलाला उपदेश केला. बैलाला सांगितलं, अरे बेड्या, किती छान दिसतो का, तुझ्यावर अक्षरशः भगवान सदाशिव जर बसले तर वाहन म्हणून शोभशील. इतका डौलदार बांधा आहे तुझा, किरण सुंदर आहे, किती शिंगुटी सुंदर आहे, किती सुंदर गुच्छ आहे तुझ्या शक्तीचा, काय खांदा आहे रे तुझा, किती चांगला आहेस तू. एका अवगुणाने तुला आज माझे वडील विष चालत आहेत. अरे सुधर, हा जन्म पुन्हा नसतो. महाराज मिरग्याला उपदेश झाला. मिरग्याने 2 पाय खाली टेकून संत गोपालेश्वर महाराजांचे पाय छाटले आणि मिरग्या इतका गरीब झाला. गोपालेश्वर महाराजांचे वडील पाहायला आले, अरे गोपाळ, किती वेळ गोठ्यात बसले का, चाल, चालली तू भाकरी? हो बाबा, मी चालली बा. ठीक आहे, मग आता चला आपण कुठेतरी जाऊ. पाहतात तर महाराज आसरा महाराजांनी सोडून दिला आणि मिरग्या घराच्या पुढे येऊन असा बसला. अरे विष लागला असेल रे, आणि म्हणून मेटाकुटीस आला खाली बसला. नाही बाबा, आपला मिरग्या आजपासून काही करणार नाही. ज्या दिवशी गोपालेश्वर महाराजांनी उपदेश केला तो दिवस होता मंगळवारचा, आणि म्हणून त्याचं नाव बदललं, मिरग्याचा मंगळ्या झाला. त्याचं नाव मंगळ्या ठेवल्या गेलं. असा बैल होता. कोण्या बाईचे जर लेकरू त्रास द्यायला लागलं ना, तर खेळवण्यासाठी त्या मिरग्यावर बसवल्या जायचं, त्या मंगळ्यावर. आणि मंगळ्या पूर्ण गावात फिरू लागला. कोणाच्या बैलाला त्रास देत नसे, कोणाच्या लेकराला त्रास देत नसे. लेकर खेळवायचं वस्तू मंगळ्या बनला, सगळ्या गावामधून फिरते. इतकी शक्ती संतांची, लक्षात घ्या. आणि हे संत आपल्या कोसो अंतरावर आहेत फक्त. अरे कशाला जावं लागतं कुठं? 4 धाम हे अजिबात नाही. संत आश्रू बाबासारखे, तेजस्वी महाराजसारखे, गोपालेश्वर महाराजसारखे, नाथनंगी महाराजसारखे एवढे सिद्ध संत, ओंकारगीर महाराज, शिवगीर महाराज, जानगीर बाबासारखे सिद्ध संत, रमतेराम महाराज आहेत. असे संत नाथनंगी महाराज सारखे संत आपल्या परिसरामध्ये असताना
हे का धांडोळीसी वन महाराज म्हणतात, का वनमनांतर हिंडायचं, का दुसऱ्या देवाच्या चरणावर झुकून, का मोठ्या लोकांना दुसऱ्या देवांना मोठेपण द्यायचं. एवढे समर्थाचे आपण लेकर आहोत, आपल्याला कसल्याही प्रकारची कमतरता नाही. आणि म्हणून आन बाण राखून त्यात त्यांची भक्ती आपण केली पाहिजे. महाराज मग हे संत चमत्कार स्वतः करतात का? नाही, देवाला वाटते माझ्या लेकराचा सोहळा व्हावा आणि म्हणून देव त्यांच्या अंगामध्ये शक्ती देतो आणि त्या शक्तीने ही कृती करतो. हे संत करतात तरी काय? निळोबारायने उत्तर सांगितलं, नामस्मरण वाचून संत फक्त नामस्मरण करतात. महाराज त्यांची स्थिती कशी आहे?